नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पारू मालिकेत नुकताच एक मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले। दिशा व अनुष्काचे कारस्थान त्यांच्यावरच उलटले आणि अनुष्काला तिचा जीव गमवावा लागला। तर दिशाने किर्लोस्कर कुटुंबियांना तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे। आता किर्लोस्कर कुटुंबात पुन्हा एकदा शांतता आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे। या सगळ्यात किर्लोस्कर कुटुंब पारूसह होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे पाहायला मिळाले। आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्यला त्याच्या पारूविषयीच्या प्रेमाची जाणीव होणार असल्याचे पाहायला मिळत आहे। झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे। या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आदित्यला तो ज्या मुलीचा शोध घेत होता ती पारू असल्याची जाणीव होते। तो ज्या फोटोमधील डोळ्यांशी बोलायचा ते डोळे पारूचे असल्याचे आदित्यच्या लक्षात येते। त्याच्या डोळ्यासमोर त्याच्यामधील अनेक चांगले क्षण तरळतात। यावेळी आदित्य स्वतःशीच म्हणतो, डोळ्यांना डोळ्यांचीच भाषा कळते, म्हणून तर पहिल्या नजरेत प्रेम जडलं। एक कोपरा मनात बाकी ठेवून तिच्या भेटीसाठी मन वाऱ्यावर स्वार झालं। पण आज समजलं, हेच ते वळण, हाच तो क्षण जिथे डोळ्यांनी डोळ्यांना ओळखलं। पारू मालिकेचा सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने स्वप्नातल्या डोळ्यांची अखेर ओळख पटणार, आदित्य पारूचं नातं नव्याने बहरणार अशी कॅप्शन दिली आहे। पारू ही वडील व अहिल्यादेवींची सेवा करण्यासाठी गावाहून शहरात आलेली मुलगी, नम्र व तितकीच धाडशी अशी ही पारू किर्लोस्कर कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकून घेते। अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवी मानते। तिचा कोणीही अपमान केला तर ती सहन करू शकत नाही। पारू मालिकेत दाखवल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा किर्लोस्कर कुटुंब संकटात सापडते तेव्हा तेव्हा पारू त्यांच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसते। अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मोठा मुलगा आदित्य व पारू यांची चांगली मैत्री होते। आपल्याला पारू मालिकेचा हा नवीन ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।